नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा आता खूप जवळ आलेली आहे. खूप कमीत कमी वेळ आपल्याकडे शिल्लक आहे आणि त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये आपण पेपर वन याचे 2011 ते 2025 या दरम्यान झालेले मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका याचे प्रश्न आपण पाहणार आहोत. आज त्याचा पार्ट 12 आहे. या आधीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अभ्यास करताना त्याची तयारी तुम्हाला करताना मदत होईल आहे, अभ्यास करताना मदत होईल आहे. तर एकंदरीत जेव्हा तुम्ही नवीन घटक वाचता त्याच्या आधी तुम्ही काय प्रश्न विचारले गेलेले आहे हे सुद्धा तुम्ही टॅली करू शकता. अभ्यास करताना हे नियोजन तुम्ही करा. त्यानंतर दररोज 15 ते 20 मिनिटं पीवायक्यू प्रश्न सॉल्व्ह करा. ठीक आहे, जेणेकरून त्यांनी काय होईल, तुमचा चांगला अभ्यास होईल. सोबतच पीवायक्यू सोडवताना जे प्रश्न चुकतात त्याचे जे आहे अनालिसिस करा आणि तो प्रश्न परत एकदा सॉल्व्ह करा. ठीक आहे, ह्या नेमके जे गोष्टी आहेत ते तुम्ही रोज करा. आणि कारण आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या पीवायक्यू प्रश्नांनी, मॉक टेस्टनी आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्यानी आपल्याला भर द्यायचा आहे. त्यामुळे नक्की अभ्यास करा. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याची 1 महिन्याचे क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, 10 युनिटचे नोट्स आहे, युनिट वाईज एमसीक्यूज आहे, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज आहे, 50 अधिक मॉक टेस्ट आहे, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन आहे आणि एका महिन्याची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे, याची फीज आहे 2600 रुपये आणि हा ऑफर फक्त 25 जून पर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही इनरोल करू शकता. दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. हा एका महिन्याचाच क्रॅश कोर्स असणार आहे. पेपर 1 सारखाच पेपर 2 चा पण आपल्याकडे एका महिन्याचा क्रॅश कोर्स आहे. पेपर 2 मध्ये आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ हे पेपर 2 आपल्याकडे आहे. या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे. एका महिन्याची व्हॅलिडिटी आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 प्लस टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट आहे. याची फीस बघून घ्या, 4,000 रुपये आहे आणि हा ऑफर सुद्धा 25 जून पर्यंतच आहे. त्यामुळे तुम्ही इनरोल करायला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. 25 जून नंतर हा ऑफर व्हॅलिड नसणार, त्यामुळे 25 जूनच्या आधीच इनरोल करू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. IPTV या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढील प्रमाणे आहे. Which of the following is the correct expansion of IPTV? International and Political Television, Internet Peripheral Television, Inter-Provisional Television, Internet Protocol Television. International and Political Television, Internet Proliferation Television, Inter-Provisional Television, Internet Protocol Television. IPTV याचा विस्तार आपल्याला विचारलेला आहे. घटक 8 मधला ICT मधला प्रश्न आहे. IPTVचा पूर्ण फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे, है ना. ही एक अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे ज्यामध्ये पारंपरिक उपग्रह किंवा केबल नेटवर्क ऐवजी इंटरनेट IP चा वापर करून लाईव्ह टीव्ही आपल्याला बघता येतो. आपण जे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, जिओ सिनेमा बघतो ते ऍप्सवर थेट प्रक्षेपण किंवा व्हिडिओ पाहतो, हे सर्व याच तंत्रज्ञानाचा भाग आहे. ठीक आहे, इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन IPTV. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे आपलं उत्तर. समोरचा प्रश्न आहे, जगातील पहिला संगणक ENIAC या वर्षी विकसित करण्यात आला. द वर्ल्ड्स फर्स्ट कम्प्युटर ENIAC वॉज डेव्हलप्ड इन द इयर 1945, 1940, 1955, 1960. तर जगातील पहिला संगणक जो आहे ENIAC, याचा पूर्ण फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक, सगळ्यांनी लिहून घ्या, नोट्स घेऊन बसत चला जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघाल. न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर असं त्याचा फुल फॉर्म आहे, सगळ्यांनी लिहून घ्या. हा जगातील पहिला सरसकट उपयोगासाठी जनरल पर्पजसाठी इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक आहे. हे कोणी केलं होतं? जॉन मॉशली आणि जे क्रिस्पर इकट यांनी केलं होतं 1945. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन ए. घटक 8 मधलाच प्रश्न आहे ICT मधला आणि कम्प्युटर आलं की ICT आलं. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षा यासाठी अनिवार्य पेपर 1 करिता उपयुक्त 50 सराव प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषणासहित. यामध्ये 2011 ते 2025 पर्यंतचे प्रश्नपत्रिकाचा नमुना पेपरचा आहे. सोबतच 5,000 प्लस प्रश्नांचा संच आहे आणि युनिट वाईज मॉक टेस्ट आहे आणि संपूर्ण मॉक टेस्ट सुद्धा आहे.
ठीक आहे. हे Amazonवर आपली पुस्तक अवेलेबल आहे. 449ला तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. तुम्हाला जर का हवी असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा आणि किंवा Amazonवर सर्च करून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. यामध्ये बघा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, विभागनीय सराव प्रश्नपत्रिका आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका आहे. एवढं जरी तुम्ही अभ्यास केला क्वेश्चन्सचा तरी तुम्हाला PYQचं जे म्हणते 40% ते तुमचं पार होणार आहे, कन्फर्म होणार आहे. तर राहिलं मग 60% जे थेअरी असणार आहे ते तुम्हाला अभ्यास करावे लागेल. ठीक आहे, चला. भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली आहे? टपाल सेवा, दूरध्वनी, तार, फॅक्स. Which of the following communication service was recently discontinued in India? Postal service, telephone, telegram, fax. चला सांगा बघू. तर यामध्ये तार सेवा जे म्हणतो आपण टेलिग्राम ते नुकतीच बंद करण्यात आली आहे. 14 जुलै 2013ला बंद करण्यात आली आहे. ठीक आहे. टपाल सेवा भारतीय डाक विभाग आजही देशभरात आहे. दूरध्वनी पण आहे आणि फॅक्स पण आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे, टेलिग्राम. नंतर समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्या यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे? On which of the following website is it mandatory for those wishing to work as a teacher in Maharashtra to register their details? सरल, महाजॉब्स, ई सेवा, पवित्र. हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. पवित्र पोर्टल जे आहे, जर का तुम्हाला शिक्षक भरती करायची असेल त्यामध्ये आपलं सगळं बायोडेटा आपल्याला द्यावा लागतो. सर्वांना दिसणारे शिक्षक भरती पोर्टल, त्याचं नाव काय? पवित्र पोर्टल. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर समोरचा प्रश्न आहे, भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालय संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. बी, एक खिडकी शोध सुविधा असलेला हा शैक्षणिक संदर्भासहित आभासी साठा आहे. सी, हे ग्रंथालय दिव्यांग अभ्यासकांना सहजपणे वापरता येते. डी, या ग्रंथालयाचा विकास भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT खरगपूर येथे करण्यात आलेला आहे. Which of the following statement regarding the Indian Digital National Library is incorrect? It is a project of the Central Government Department of Technology. It is a virtual repository of educational reference material featuring a single window search facility. C, this library can be easily used by differently able scholars. D, this library is being developed at the Indian Institute of IIT Kharagpur. इनकरेक्ट विचारलंय, योग्य नाही आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर यामधले हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. हे जे आहे हा इनकरेक्ट आहे. ठीक आहे. बाकी हे सिंगल विंडो आहे, एक आभासी डिजिटल लायब्ररी पोर्टल आहे ज्यामध्ये सर्च बॉक्स वापर करून आपण शोध निबंध, शैक्षणिक पुस्तके बघू शकतो. त्यानंतर दिव्यांग अभ्यासासाठी दृष्टीहीन इतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी या स्क्रीन रीडर सुलभ केले आहे. नंतर IIT खरगपूर यांनी याचा विकास केलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयी परिषद म्हणून ओळखली जाते. बेसल परिषद, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसर परिषद, विविध देशाच्या गटाची परिषद. द कॉन्फरन्स रिगार्डिंग ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स इज ऑल्सो नोन ॲज बेसल कन्व्हेन्शन, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसर कन्व्हेन्शन. काय असते ते सांगा बघू. ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स हे जे आहे मॉनिटर प्रोटोकॉल मध्ये येते. याच्यामध्ये ओझोनचा थर विरळ करणाऱ्या किंवा कमी करणाऱ्या पदार्थांचे जसं CFC आहे उत्पादन, क्लोरोफ्लोरोकार्बन या वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी 1987 मध्ये हे आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. हा करार ओझोन थराच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार. त्यानंतर मग बेसल कन्व्हेन्शन काय आहे? तर बेसल हा घातक कचरा है ना, घातक कचऱ्यासाठी आहे. हॅझार्डस वेस्ट सगळ्यांनी लिहून ठेवा. घातक कचरा, बेसल कन्व्हेन्शन, घातक कचरा. नंतर रामसर परिषद जी आहे ही जगभरात पाणथळ जागांच्या दलदली भागांच्या संरक्षणासाठी वेटलँड्स. ठीक आहे, रामसर कन्व्हेन्शन. आणि बाकी विविध देशांच्या गटाची परिषद ही सामान्य ओझोनशी थेट संबंध नाहीये. ठीक आहे, ऑप्शन डी तर नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे, मॉटेरियल प्रोटोकॉल. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते? विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स इज यूज टू मेजर द लेवल ऑफ साऊंड इंटेन्सिटी? जूल, PPM, बीट, DB. बीट तर नाहीच आहे, हेही नाहीये. आपलं ऑप्शन काय आहे? DB असणार आहे.
है ना. डीबी, डेसिबेल, आपण ध्वनी तीव्रतेची पातळी आपण साऊंड इंटेन्सिटी लेवल याने मोजतो आहे. आणि जूल जे आहे हे वर्क मोजते आहे. पीपीएम हे एकंदरीत कॉन्सन्ट्रेशन द्रव्यात प्रदूषकांचे प्रमाण मोजण्यासाठी आहे. आणि बीट हे डेटा स्टोरेजसाठी आहे ना, कम्प्युटर डेटा स्टोरेज. हा युनिट 9 मधला प्रश्न आहे, पोल्युशन. आणि हा सुद्धा घटक नाही, घटक 9. ऑलमोस्ट घटक 9 मधले प्रश्न विचारले गेलेले आहे. समोरचा प्रश्न आहे, हरित भारत मोहीमचा हा डॅश भाग आहे. द ग्रीन इंडिया मिशन इज अ पार्ट ऑफ मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, रिव्हर डेव्हलपमेंट स्कीम, स्वच्छ भारत अभियान, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. सहस्त्र विकास उद्दिष्टे, नद्या विकास योजना, स्वच्छ भारत अभियान, वातावरणातील बदलांसाठी राष्ट्रीय कृती योजना. तर हरित भारत मोहीम जी आहे ही नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे ऑप्शन डी जे आहे ना, याच्या अंतर्गत आहे. या वातावरण बदलावरील राष्ट्रीय कृती योजना, जे 8 मोहिमांपैकी एक आहे. ठीक आहे. याचा उद्देश काय आहे? हवामान बदलाच्या धोक्यांना तोंड देणे, देशातील जंगलाचे संरक्षण करणे आणि वनीकरण करणे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला माहिती आहे 2000 साली आलेलं होतं. नद्या विकास योजना जे आहे नद्यांचे पुनर्जीवन करणे, जलसंधारणाशी संबंधित आहे. आणि स्वच्छ भारत अभियान हे प्रामुख्याने देशभरात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनचं आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे, ग्रीन इंडियन मिशन, इंडिया मिशन. एमडीजी माहिती आहे, मिलियन डेव्हलपमेंट गोल्स 2000 मध्ये आलेला आहे. 2015 पर्यंत सालापर्यंत याचे 8 प्रमुख उद्दिष्ट आहे. हा 2015 पर्यंत ते करायचं. कोणत्या अतिगरिबी, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे, लिंगभाव समानता, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, मातारोग्याची सुधारणा करणे, HIV, मलेरिया इतर रोगांशी लढा देणे, पर्यावरण शाश्वतता सुनिश्चित करणे आणि विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे. हे सगळं तुम्हाला एसडीजी आणि एमडीजी दोघांचे पण गोल्स जे आहेत ते पाठ करून ठेवायचे आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. युनिट 9 मधला हा प्रश्न आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी कोणी प्रस्तावित केलेले आहे? भारतीय प्रधानमंत्री, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन. हू प्रपोज द इंटरनॅशनल सोलर अलायन्सेस फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सोलर एनर्जी कॉर्पोरेशन? प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ फ्रान्स, आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन. तर भारताच्या पंतप्रधानांनी हे सुचवलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. COP21 मध्ये पॅरिसमध्ये त्यांनी सुचवलं होतं 2015 मध्ये. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवू. समोरचा प्रश्न आहे, अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने डॅश याला कारणीभूत होतात? टॉक्सिक केमिकल्स अरायझिंग फ्रॉम फूड चेन लीड टू संचय, उत्सर्जन, जैव विस्तारीकरण, काढून रिमूव्हल, अक्युम्युलेशन, इमिशन, बायोमॅग्निफिकेशन, रिमूव्हल. कधी कधी आपल्याला मराठीचे जर का ऑप्शन समजले नाही तर इंग्लिशचं पण हे करायचं, कारण दोन्ही भाषा असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने या डॅश जैव वैस्तारीकरण, बायोमॅग्निफिकेशन हे जे आहे याला कारणीभूत होतात. जैवविस्तार म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये अन्न साखळीच्या प्रत्येक पुढच्या टप्प्यावर विषारी रसायनाची, जसे पारा, कीटकनाशके याची सान्द्रता वाढत जाते आणि हे पदार्थ सहजपणे शरीराबाहेर टाकले जाऊ शकत नाही आणि त्याचे विघटन सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे ते काय होतं? जमा होतं. त्याला काय म्हटलं जातं? बायोमॅग्निफिकेशन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे प्रणालीमध्ये दिले जाते. टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज इम्पार्टेड इन द डॅश सिस्टीम. घटक 9 मधला प्रश्न आहे. वेदिक एज्युकेशन, प्री वेदिक एज्युकेशन, बुद्धिस्ट एज्युकेशन, इस्लामिक एज्युकेशन. तर बौद्ध शिक्षण मध्ये जे आहे ना हे दिले जात होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ऑप्शन सी असणार आहे. प्राचीन बौद्ध शिक्षण पद्धतीत अभ्यासक्रम केवळ धार्मिक ग्रंथापर्यंत पुरता मर्यादित नव्हता. त्यात वैद्यकशास्त्र, वास्तुकला, तर्कशास्त्र असं सगळं होतं. नालंदा आणि तक्षशिला यासारख्या विद्यापीठामध्ये हे सगळं होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. एक मिनिट, लेट मी चेक. तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे प्रणालीमध्ये दिले जात होते. बुद्धिस्ट एज्युकेशन हेच आहे. ठीक आहे.
ऑप्शन मध्ये हे चुकतं. नंतर युजीसीने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. कुठे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान. अकॉर्डिंग टू द लिस्ट पब्लिश बाय युजीसी, द स्टेट ऑफ डॅश हॅज द हायेस्ट नंबर ऑफ युनिव्हर्सिटी. सांगा बघू. तर राजस्थानमध्ये जास्तीत जास्त युनिव्हर्सिटी हे आहे, हायेस्ट नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन टी. नंतर समोरचा प्रश्न आहे, विविध विद्याशाखेतील मूक कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRD ने 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेट्स पैकी डॅश एक संस्था नामित केलेली आहे. तर ए मुंबई विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग, यच महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, IIT मुंबई. For developing MOOC courses across various disciplines, the MHRD has designated DASH as one of the 8 national coordinates. Mumbai University, UGC, YC, Maharashtra Open University. तर आपलं उत्तर काय असणार आहे? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, UGC. हे आपलं उत्तर आहे बी ऑप्शन. विविध विद्याशाखेतील मूक कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRD ने 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेट्स पैकी UGC एक संस्था नामित केली आहे. ठीक आहे, मूक म्हणजे माहिती आहे आपल्याला, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. हे PYQ मध्ये विचारलं गेलेलं होतं, याचा फुल फॉर्म. त्यानंतर या अंडर स्वयं प्लॅटफॉर्म पण येतं, आपल्याला माहिती आहे, 2017 मध्ये आलेलं होतं. त्यानंतर नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशन इथे दिलं जातं. नेप्टल, CEC, बाकीचे जे आहेत विद्यापीठ ते सांगते. नेप्टल, CEC, NCRT, IGNOU, IMM बँगलोर आणि निटर, NITTER फॉर टीचिंग ट्रेनिंग आहे ते. हे असे 8 आहे आणि सोबत UGC. हे सगळ्यांनी नोट करून घ्या. चला, समोरचा प्रश्न आहे, बहुतांशी राज्य विद्यापीठे ही डॅश स्वरूपाची आहे. मोस्ट स्टेट्स युनिव्हर्सिटी आर युनिव्हर्सिटीज ऑफ डॅश टाईप. संलग्नित, अभिमत, अर्थसहाय्यित, खासगी, अफिलिएटेड, डीम्ड, सेल्फ फायनान्स, प्रायव्हेट. तर हे सगळे जे आहे मोस्ट युनिव्हर्सिटी जे आहे हे अफिलिएटेड आहे. ठीक आहे, त्यामुळे संलग्नित. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न, प्राचार्यांसाठी प्रकाशीय कोर्स कोणते आस्थापना आयोजित करते? विच ऑर्गनायझेशन कंडक्ट ओरिएंटेशन कोर्सेस फॉर प्रिन्सिपल्स? मानव संसाधन मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण प्रसिद्ध. युनिट 1 मधला पण प्रश्न आहे, 9 मधला मर्ज प्रश्न आहे. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. कोण करतो? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन, हे जे आहे ते प्राचार्यांसाठी प्रशासकीय कोर्सेस करतात. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. याला आपण NIEPA हा त्याचा शॉर्ट फॉर्म. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे आणि हे PYQ प्रश्न चा चांगला अभ्यास करा. सिरीज बघत असताना, व्हिडिओ बघत असताना नोट्स काढा प्रश्नांवरून, ते तुम्हाला खूप मदत होईल आहे. आणि क्रॅश कोर्स नक्की जॉईन करा. 5,000 प्लस संच असलेलं पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. जर का तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.